नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण भरली वांगी करणार आहोत। त्यासाठी मी इथं अर्धा किलो गावरान वांगी घेतलेली आहे। ही स्वच्छ धुवून घेतली। आता आपण हिची देठं कापून घेऊया आणि देठांबरोबरच साईडला थोडीशी देठांचा जो भाग आलेला असतो आणि त्याचबरोबर काटे असतात ना, ती काटेसुद्धा काढून घेऊया, म्हणजे वांगी थोडक्यात स्वच्छ करून घेऊ। त्यानंतर ह्या वांग्यांना मधोमध 2 चिरा पाडू आणि ह्याचे 4 भाग करून घेऊया, म्हणजे आपल्याला मसाला भरायला सोयीस्कर पडेल अशा पद्धतीने। त्यानंतर आतून बघून घ्यायचं वांग स्वच्छ आहे की नाही, कीड लागलेली आहे की नाही, आणि लगेच पाण्यात टाकून घ्यायची, कारण वांगी काळी पडतात। अशाच पद्धतीने आपण सर्व वांगी स्वच्छ करून घेऊया आणि लगेच पाण्यात टाकून घेऊया। वांगी पाण्यात टाकली की त्यात थोडंसं मीठ टाकून घेऊ आणि वांगी पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेऊया, म्हणजे वांगी काळी पडणार नाही। आणि आता वांग्यांसाठी मसाला तयार करू। त्यासाठी एका वाटीमध्ये मी थोडीशी चिंच घेतलेली आहे। आपल्याला चिंचेचा कोळ बनवायचा आहे, तर पाणी टाकून घेऊया त्या चिंचेमध्ये आणि कोळ तयार करू। आता गॅसवरती एक कढई तापत ठेवली, त्यात एक वाटी मी शेंगदाणे घेतले। शेंगदाणे 2 ते 3 मिनिट व्यवस्थित भाजून घेऊया। अगदी 2 मिनिट व्यवस्थित भाजले गेले की त्यात सुक्या खोबऱ्याचे काप टाकूया। मी अर्धी वाटी सुका खोबरं घेतलेलं आहे, त्याचे काप करून घेतले। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किसून घेतलं तरी चालेल आणि खोबरं भाजायला फारसा वेळ लागत नाही। त्यानंतर एक छोटी वाटी तीळ घेतलेले आहेत। तीळसुद्धा भाजायला फारसा वेळ लागत नाही आणि त्यातच धणे टाकून घेऊया। 2 चमचे मी धणे घेतलेले आहेत। हे सर्व मसाले 2 ते 3 मिनिटातच भाजली जातात। ही मसाले छानपैकी भाजली की गॅस बंद करूया, मसाला थंड करूया आणि त्यानंतर मसाला मिक्सरच्या भांड्यात घेऊन ह्याचा एक जाडसर कूट तयार करून घेऊ। आता हा कूट आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची टाकून घेऊया। मीठ आणि मिरची तुमच्या अंदाजानुसार आणि चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि ह्याचीसुद्धा जाडसर पेस्ट करून घेऊया। आता ही पेस्ट आपण शेंगदाण्याच्या कुटावर काढून घेऊया। भरल्या वांग्याला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये करतात। तुम्ही अशा पद्धतीने ह्या मसाल्यांमध्ये एकदा नक्कीच करून बघा। आता यात 2 चमचे लाल मिरची पावडर टाकूया, अर्धा चमचा हळद टाकूया, 1 चमचा छोटा गरम मसाला टाकून घेऊ। त्यानंतर 2 चिमूटभर हिंग टाकूया, चवीनुसार मीठ टाकूया आणि एक मीडियम आकाराचा कांदा मी चिरून घेतलेला आहे तो टाकून घेऊ आणि हे सर्व मसाले एकत्रित करून घेऊया। आता हा मसाला आपण चिरलेल्या वांग्यांमध्ये भरून घेऊया आणि मसाला अगदी आतपर्यंत व्यवस्थित भरायचा, म्हणजे वांग्यांमध्ये मसाला मुरला जातो आणि वांगे खाण्यासाठी चवदार लागतात। खूप असा छानपैकी दाबून दाबून मसाला भरून घ्यायचा। हे बघा, अशा पद्धतीने। अशाच पद्धतीने आपण सर्व वांग्यांमध्ये मसाला आता भरून घेऊया। छानपैकी मसाला भरला गेला ना की वांगी खूप चवदार लागतात आणि वांगी आपली गावरान आहे आणि कोवळी आहे, त्यामुळे शिजायला फारसा वेळ लागणार नाही। आता गॅसवरती एक कढई तापत ठेवू आणि त्यात 2 चमचे आपण तेल टाकून घेऊया। भरल्या वांग्यांना थोडंसं तेल जास्त असलं ना की ती खाण्याला खूप छान लागतात। तेल व्यवस्थित तापलं की त्यात अर्धा चमचा मोहरी टाकली, 1 चमचा जिरे टाकले। मोहरी जिरे व्यवस्थित तडतडले की त्यात कढीपत्ता टाकला आणि त्यानंतर आपण ही वांगी टाकून घेऊ आणि 4 ते 5 मिनिट तेलामध्ये छानपैकी परतून घेऊया ही वांगी व्यवस्थित। वांगी
छानपैकी परतली गेली की त्यात उरलेला मसाला टाकून घेऊया आणि चिंचेचा कोळ जो तयार करून ठेवला होता तो टाकून घेऊया आणि 2 ते 3 मिनिट पुन्हा व्यवस्थित सर्व मसाले एकत्र करून घेऊया आणि त्यानंतर झाकण ठेवून 10 मिनिट मंद गॅसवरती वांगी शिजवून घेऊया। वांगी शिजायला फारसा वेळ लागणार नाही, कारण एकतर गावरान वांगी आहे आणि त्यात कोवळी वांगी आहे। आणि हो, बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये ही वांगी बनवतात। तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा हे वांग बनवून बघा। आता झाकण ठेवून 10 मिनिट झालेले आहेत। आपण बघून घेऊया की वांग शिजलं की नाही। वांग छानपैकी शिजलं गेलेलं आहे। आता यात आपण एक छोटासा गुळाचा खडा टाकून घेऊ। तुम्हाला हवं असेल तर टाका, नाही टाकलात तरी चालेल। पण याने भाजीची चव वाढते, म्हणजे आंबट गोड तिखट आपलं असं भरलेलं वांग तयार होईल। त्यानंतर यावरती कोथिंबीर टाकूया। आपलं भरलेलं वांग तयार झालेलं आहे। गॅस बंद करूया। तुम्ही हे वांग भाताबरोबर, भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता। तुम्ही ही भाजी घरातल्या व्यक्तींना टिफिन बरोबर देऊ शकता किंवा विद्यार्थी शाळेत जात असतील तर त्यांना द्यायला ही भाजी खूप छान आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त चमचमीत रेसिपी बरोबर, अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तोवर बाय बाय।